5 की 6 अजित पवारांसोबत विमानात नेमके किती लोक होते यावर सुरू असलेल्या चर्चेला आता मोठं उत्तर मिळालं आहे। 28 जानेवारीला अजित पवार यांचं बारामती विमानतळावर उतरण्याच्या काही मिनिटांआधी विमान अपघातात निधन झालं। या भीषण अपघातात विमानाचा मोठा स्फोट झाला आणि 5 जणांचा मृत्यू झाला। मात्र विमानात 6 जण होते, मग 5च मृतदेह का सापडले असा सवाल अनेकांनी उपस्थित केला। काही नेत्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणीही केली। आता या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीने महत्त्वाची माहिती दिली आहे। गोजूबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळे यांनी सांगितलं की सकाळी 8:30 ते 8:45च्या सुमारास विमान गावाच्या दिशेने गिरट्या घेत होतं। उतरण्याचा प्रयत्न करत असताना ते एका बाजूला झुकलं आणि धावपट्टीजवळ कोसळलं। अपघातानंतर त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती विमानातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती, पण स्फोट होऊ शकतो असं सांगितल्याने ते मागे सरले आणि लगेच मोठा स्फोट झाला। स्फोटानंतर पाहणी करताना डाव्या बाजूला एक मृतदेह, उजव्या बाजूला अजित पवार यांचे अंगरक्षक आणि विमानाच्या आत 3 मृतदेह सापडले। ट्रॅक्टरच्या मदतीने विमान तोडून आतले मृतदेह बाहेर काढण्यात आले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आणि विमान कंपनीच्या माहितीनुसार या विमानात एकूण 5च लोक होते। 2 पायलट, अजित पवार, एक एअर होस्टेस आणि त्यांचे अंगरक्षक। त्यामुळे विमानात 6 नव्हे तर 5च प्रवासी होते हे आता स्पष्ट झालं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।